नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज प्रस्तुत एक दिवस उमेदवारासोबत या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपल्यासोबत महाविकास आघाडीचे शिरीष कोतवाल हे आहेत. तर त्यांच्याशी आपण येत्या मतदाना संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं प्रथमतः आमच्या एस मराठी न्यूज चॅनलमध्ये स्वागत. तर आता 2-3 दिवसावर मतदान येऊन ठेपलं आहे. तर तुमची प्रचार देखील जोरात सुरू आहे. तर त्या संदर्भात काय सांगाल? प्रचार चालू आहे. महाविकास आघाडीचा मी उमेदवार आहे आणि गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार काम करत होते. आपण जाताना बघूया, इतकी वाईट अवस्था आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये एवढा राग या भारतीय जनता पक्षाच्या वतीने भारतीय जनता पक्षाच्या प्रती आहे ते सांगता येत नाही. आणि त्यामुळे मला जनतेचे चेहरे पाहून असं वाटतंय की यावेळेला मी निवडून येईल महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून. साहेब, आम्ही काही ग्रामस्थांची प्रतिक्रिया जाणून घेतल्या. तर त्यांच्या मते मागील जे आमदार होते राहुल आहेर यांनी विकास कामे केली नाही असं त्यांचं मत आहे. यावर तुमचं काय मत आहे? 100% आपण ज्या रस्त्याने चाललोय बघा, हा रस्ता 2014-15 मध्ये झाला होता मी आमदार असताना. परंतु त्यानंतर या रस्त्यावर साधं डांबर टाकलेलं नाही, मुरुम टाकलेलं नाही. इतकी भयानक परिस्थिती रस्त्यांची. लोक अक्षरशः विटले, मोटरसायकलवर जातात, गाडीवर जातात, त्यांचे मणके खराब झाले, अशी परिस्थिती, अपघात होतात. याकडे आमदार साहेबांनी अजिबात पाहिलेलं नाही. याला दोष या सरकारचा आहे असं माझं मत आहे. सर, माझा प्रश्न दुसरा असा होता की मागील काही जे आमदार होते त्यांची न कळत काही विकास कामे राहिली असेल, ती तुम्ही आमदार झाल्यावर विकास कामे पूर्ण करतील असं तुम्ही? न कळत नाही, कळून त्यांनी काहीच केलेलं नाहीये. या संपूर्ण परिसरामध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट आहे, पिण्याच्या पाण्याची अवस्था बिकट आहे, शेतीला पाणी नाही, त्या बाबतीमध्ये यांनी लक्ष दिलं नाही. शेतकऱ्याचे मग द्राक्ष असतील, कांदा असेल, सोयाबीन असेल, या बाबतीमध्ये या सरकारनं 10 वर्षामध्ये शेतकऱ्याला अक्षरशः नागावलं, त्यांच्या उत्पन्नावर कुऱ्हाड चालवली. त्यामुळं या परिसरातले किंवा चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघातले शेतकरी भारतीय जनता पक्षावर प्रचंड नाराज आहेत, प्रचंड नाराज आहेत. आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्हाला या शेतकऱ्यांना मदत करायची आहे, हे रस्ते दुरुस्त करायचे, विजेचे प्रश्न सोडवायचे, पाण्याचे प्रश्न सोडवायचे. साहेब, आम्ही गावकऱ्यांना काही ग्रामीण भागात प्रश्न विचारले. तर त्यांचा एक मोठा प्रश्न हा एक रोजगारासंदर्भात होता. जे युवक युवती आहे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे असं ग्रामस्थांचं मत आहे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल? एकदम बरोबर आहे. मला सांगा, त्या मुलांची वडील आई हे कष्ट करतात, स्वतःच्या पोटाला चिमटा देतात, त्यांना डॉक्टर करतात, इंजिनियर करतात, ग्रॅज्युएट करतात आणि त्यांना नोकऱ्या मिळत नाही. व नोकऱ्या का मिळत नाही तर तुम्ही बघितलं असेल, गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 2 कोटी रोजगार निर्माण होतील अशा रोजगारची इंडस्ट्र्या या गुजरातमध्ये गेल्या. हे जे सरकार आहे ना भाजपाचं, हे गुजरात यांचं तळवे चाटणारं सरकार आहे. हे सुवर्ण सरकार बदलत नाही ना तोपर्यंत येणारे कारखाने इथे थांबणार नाही, त्यांना पाय फुटतील आणि गुजरातकडे निघून जातील. म्हणून मला सांगायचं आपल्या माध्यमातल्या जनतेला, मतदारांना, की गुजरात यांचं धार्जिना असलेलं सरकार घालवलं पाहिजे. शेतकऱ्यांचं, सर्वसामान्यांचं, युवकांचं सरकार या ठिकाणी आणलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठी उभं राहा आणि पंजाला मतदान करा, ही मी विनंती करतो. प्रहार संघटनेचे उमेदवार काही उमेदवार म्हणून उभे आहेत. तर त्यांचा तुमच्या मतांवर परिणाम होईल का असं वाटतं तुम्हाला? थोडाफार तर होणारच ना, कारण तो जो उमेदवार जो आहे तो आमच्याच जवळचा होता, त्याला प्रहार पक्षाने उमेदवारी दिली. परंतु ज्या पद्धतीने मी तालुक्यामध्ये फिरतो, माझा जो राजकीय जीवनाचा अभ्यास आहे 43-44 वर्षाचा, त्या पद्धतीने त्यांची उडी या बाजूने त्या बाजूला जाताना दिसत नाहीये. ते जे मतं खातील ती मतं किंवा त्यांना पडणारी बहुतांशी मतं ही काँग्रेस आणि महाविकास आघाडीची असतील असं माझं मत आहे. आपण काम करीत असलेल्या संघामध्ये तुम्हाला मतदानाची संधी भेटली होती, परंतु असं काय घडलं की तुम्हाला त्या विरोधात उभं राहावं लागलं? नाही, विषय असा आहे, मला 2009 मध्ये जनतेने अपक्ष निवडून दिलं होतं. पण त्यानंतर झालेली निवडणूक आमचीच काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आणि त्यामुळं चांदवड तालुक्याचं लोकप्रतिनिधी पद हे देवळ्या तालुक्याकडे गेलं. 2014ला मतांचं फ्रॅक्शन झालं. 2019ला या राज्याचे आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री चांदवडला आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आमदार निवडून द्या, मी नामदार निवडून देतो, मी त्याला नामदार करतो.
त्यामुळे 2019 माझ्या आता आता तोंडाशी आलेला विजय माझा गेला. आज जनतेच्या लक्षात आलंय की भारतीय जनता पक्ष हा फक्त खोटं बोलतो, पदरात काही देत नाही, मंत्री करतो. तुम्ही याला निवडून द्या असं सांगितलं असताना देखील जो पक्ष किंवा ज्या पक्षाचा नेता एवढा खोटा बोलतो, त्यामुळे मागच्या वेळेला मला पराभवाला सामोरं जावं लागलं. ही वस्तुस्थिती आहे. जनतेच्या मनामध्ये मी होतोच, परंतु जरी मी 2 वेळा पराभूत झालो तरी दुसऱ्या दिवशीपासून परत नव्या उमेदीला कामाला लागलो. म्हणून आज प्रत्येक गावामध्ये मी ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी जनता जमा होते, मला आशीर्वाद देत आहे, मला मदत करतायत. अ, महायुतीने नवीन योजना काढलेली आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? लाडकी बहीण योजना त्या महिलेला स्वावलंबी करण्यासाठी ठीक आहे, पण मग खऱ्या अर्थानं 50 रुपये रोजानं त्या महिलेचं भागणार आहे का? हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि जी महिला शेतकरी कुटुंबामध्ये काम करते, तिचे पती किंवा तिचे त्या मुख्यमंत्र्याचे लाडके दाजी हे कांदे पिकवतात, द्राक्ष पिकवतात, सोयाबीन पिकवतात, त्या मालाला भाव मिळत नाही, त्यामुळे तुमची लाडकी बहीण दुःखी आहे हे यांना समजत नाही का? हा देखील महत्वाचा त्यामध्ये प्रश्न आहे. आणि हे जे चाललंय हे चुकीच्या पद्धतीने चाललंय, हे मला लक्षात आणून दिलं पाहिजे की लाडकी बहीण हे जरी म्हणत असतील तरी लाडक्या बहिणीचा इफेक्ट फारसा होताना दिसत नाहीये, असं आहे ते. त्यानंतर आम्ही काही ग्रामस्थांशी चर्चा केली होती. त्या संदर्भात त्यातली काही ज्या गृहिणी होत्या, म्हणजे ज्या रोजगार करण्यासाठी रोजगारसाठी आपल्या उदरनिर्वाह वाढवण्यासाठी ते शेतात काम करतात. तर त्यांचं असं म्हणणं आहे, की जो कोणी आमदार निवडून येईल त्यांना असं म्हणणं आहे, की त्यांना हा जो रोजगार प्राप्त होतो 300 350 ने ते रोज शेतात कामाला जातात. तर आणि वरतून ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ त्यांना भेटतोय. पण सरकारने एकीकडे त्यांच्याकडे महागाई केलेली आहे. तर त्यासाठी पण आम्हाला काहीतरी योजना आम्हाला त्याच्यातनं पण काहीतरी माफक भेटायला पाहिजे. तर त्यांना तुम्ही काय सांगाल या सर्वसाधारण महिलांना? एक एक लक्षात घ्या, महिलेला 1500 रुपये दिले, पण गोडं तेल 50 रुपयांनी वाढलं, खोबरेल तेल वाढलं, सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या, गॅस वाढला. मग याला एका हाताने द्यायचं आणि दुसऱ्या हाताने दुप्पट काढून घ्यायचं. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये रोष आहे. भाजपा, अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या विषयी लोक बोलत नाही, पण लोकांना समजतं. मला सांगा, यांना लाडकी बहीण योजना काढायची होती, मग यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी का काढली नाही? त्यांच्या गोष्ट लक्षात आली की भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये अशीच भीती निर्माण झाली आहे की आता आपण निवडून येणार नाही, जनतेला काहीतरी खुश करण्यासाठी आपण केलं पाहिजे. ही गंमत आहे, राईट? शेवटचा प्रश्न असा होता साहेब, की महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून तुमच्याकडे सक्षमतेने बघितलं जातं. तर आता तुमची प्रचारादरम्यान तुमचे जे हे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी तुमचं कोऑर्डिनेशन कसं आहे? 24/7 मी उपलब्ध असतो. आणि माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या मित्रांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यावर विश्वास आहे की भाऊंनी आपल्याला जर कामाला लावलं असेल ते काम निश्चित चांगलंच असणार. आणि भाऊंनी सांगितलं म्हणजे आपल्याला काम करणं भाग आहे. त्यामुळं माझे कार्यकर्ते माझ्या सुखदुःखात, मी त्यांच्या सुखदुःखामध्ये नेहमीच असतो. आणि माझ्या कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर मला आत्मविश्वास आहे की मी निवडून येईन. धन्यवाद साहेब. आपण आपल्या एस मराठी न्यूज चॅनलला आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्याबद्दल धन्यवाद.